तर सरपंच हत्या प्रकरणी नेमकं काय घडलंय आज दिवसभरात जाणून घेऊया। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोरच संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कोणीही असो आरोपींना सोडणार नाही, अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा। बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला, आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड, वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप। वाल्मिक कराडवर मोक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन। आमदार विक्रम काळे, राजेश विटेकर उपस्थित। पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू। शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट। परभणीत जे घडलं ते अतिशय धक्कादायक, वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आलोय, तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार, शरद पवारांचं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना आश्वासन। शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी। पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार, तर मस्साजोगलाही भेट देण्याची शक्यता।